नमस्कार मित्रांनो, मी अभिजित बोरे आणि आपले एबी अॅग्रो हिंदुस्थानमध्ये स्वागत आहे. आज आपण एबी अॅग्रो हिंदुस्थानच्या चंदनाच्या प्लॉटमध्ये उभा आहोत. आज आपण पाहणार आहोत चंदन लागवड ते विक्रीपर्यंतचे संपूर्ण प्रोसेस आणि मार्गदर्शन. आज आपण जाणून घेऊया चंदनाची योग्य लागवड, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, चंदनामध्ये होस्ट प्लांट कोणतं असावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चंदन वाढीसाठी संपूर्ण वाढीसाठी लागणारा काळ आणि चंदन विक्री नेमकी कुठं आणि कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती. चंदनासाठी पहिल्या 2 वर्षासाठी आठवड्यातून 2 वेळा चंदनाला पाणी द्यावं लागतं, परंतु तिसऱ्या वर्षापासून चंदनाला 15 दिवसातून एकदा पाणी दिलं तरी पण चालतं. पावसाळ्यामध्ये पाणी पूर्णपणे बंद ठेवावं लागतं. चंदन झाडाला आवडते उन्हाळी हवामान आणि थोडी कोरडी माती. चंदनासाठी काळी, लाल किंवा हलकी माती ही योग्य असते. चंदन हे परजीवी झाड आहे. चंदन परजीवी असल्यामुळे दुसऱ्या झाडांच्या मुळातून हे अन्न घेते. त्यामुळे चंदनाच्या एका झाडानंतर आपल्याला एक होस्ट प्लांट लावावेच लागते आणि व्हाईट चंदनासाठी होस्ट प्लांट हे कंपल्सरी असते. चंदनाला होस्ट प्लांट म्हणून आपण विविध फळझाडे किंवा व्यावसायिक झाडे लावू शकता. तर त्याच्यामध्ये शिरीष, नीम, मिल्याडुब्या, करंजी. आपण ह्या प्लॉटमध्ये तर पाहत आहोत की चंदनाला होस्ट प्लांट म्हणून मोहगनीचं पीक लावलेलं आहे. मित्रांनो, चंदन लागवड म्हणजे फक्त झाडं लावणे नाही, तर ती दीर्घकालीन गुंतवणूक आहे. चंदनाची नियमित काळजी घ्या, संयम ठेवा, तर तुम्हाला 18 वर्षामध्ये सोन्यापेक्षाही जास्त मौल्यवान ही चंदनाची झाडं ठरतील. चंदन विक्रीसाठी तुम्ही एबी अॅग्रो हिंदुस्थान किंवा स्वतः माझ्याशी संपर्क करू शकता. चंदन विक्रीसाठी तुम्हाला कोणतीही समस्या असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा चंदन विक्रीबद्दल भरपूर मोठा गैरसमज आहे की चंदनाची विक्री होत नाही, परंतु चंदनाची विक्री होण्यासाठी चंदनाचा पूर्ण कालावधी वाढीसाठी 18 वर्ष असतो आणि 18 वर्ष झाल्यानंतरच चंदनामध्ये योग्य असा गाभा तयार होतो. त्यावेळेसच तुमच्या चंदनाला मार्केट मिळू शकतं. महाराष्ट्रामध्ये चंदन विक्रीसाठी आपले चंदनाची 7/12 वरती नोंद असावी लागते आणि संपूर्ण वाढ झाल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे आपल्याला एक साधा चंदन तोडीचा अर्ज करावा लागतो आणि त्याच्यानंतर येऊन अधिकारी आपल्या प्लॉटची पाहणी करतात आणि संपूर्ण पाहणी झाल्यानंतर आपल्याला चंदन तोडीची परवानगी मिळते. तरी महाराष्ट्रामध्ये चंदन विक्रीसाठी कोणालाही काही प्रॉब्लेम असल्यास किंवा समस्या असल्यास तुम्ही एबी अॅग्रो हिंदुस्थानच्या टीमशी संपर्क साधू शकता किंवा स्वतः माझ्याशी संपर्क साधा. आमचे संपर्क क्रमांक आमच्या ह्या व्हिडिओच्या खाली दिलेले आहेत.